दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गायत्री पल्लवीला असा सल्ला देते की पल्लवीने विजयच्या घरी जाऊन विजयच्या घरच्या लोकांचा कल जाणून घ्यायला हवा की पल्लवीच्या बाबतीतलं त्यांचं काय मत आहे ते. नाना गिरधर शास्त्रींची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची समजूत पटत नाही. आशा द्विधा मनस्थितीत आहे. फोनवरती कामिनीला सांगते की रोहितचा खरा खुनी विजय आहे. कामिनी विषादाने म्हणते की जो समाज आजपर्यंत आशाची स्तुती करत होता तोच समाज ह्यापुढे आशाकडे बोट दाखवून म्हणेल की आशाने स्वतःच्याच नवऱ्याला फासावर चढवलं. आता पुढे मला वाटतं की गोविंद कपूरला वाचवण्यासाठी अशाच कुठल्या तरी डावपेचाचा वापर केला जातोय. नाही इन्स्पेक्टर साहेब, हे असं म्हणून तुम्ही आशावरच संशय व्यक्त करताय, कारण की ही केस आशा हँडल करते. मी तर तुम्हाला केवळ या गोष्टीची शक्यता विचारत होते. खरं तर कामिनीजी असा प्रश्न विचारून तुम्ही आमच्या पोलिसी तपासावर संशय तर नाही ना व्यक्त करत. आणि मला तरी असं वाटत नाही की आमच्या तपासात काही उणीव राहिलेली आहे. यात कोणी दुसरा आरोपी असण्याची शक्यताच नाही आहे. आणि अर्थात केसला फिरवणं वकिलांचं काम आहे. एनिवे निघतो मी. नमस्कार बाबा. का आला आहात? आता नातं जुळलंय तर येणं जाणं तर होतच राहील ना बाबा. कुठल्या नात्याबद्दल बोलत आहात? ते नातं जे तुम्ही लांडी लबाडीने जोडलं त्याबद्दल, की ते नातं ज्यात तुम्ही आमच्या विश्वासाला तडा पोहोचवलाय? होय, त्याच नात्याची गोष्ट करतोय. जर हे नातं लांडी लबाडीने जोडलं गेलंय तर मग ते तोडून का नाही टाकत? सांगा आशाला, सांगा ना तिला की हे नातं तोडून टाक म्हणून. नाही तोडू शकत ना, तर मग ते निभावण्याची गोष्ट करा बाबा. नातं निभावण्याची गोष्ट करा. दोन्हीपैकी फक्त एकच होऊ शकतं. एक तर नातं तोडलं जातं किंवा ते निभावलं जातं. पण तुम्हा लोकांमध्ये ना तोडायची हिंमत आहे आणि ना ते नातं निभावण्याची. हे पहा, तुमचं इथे येण्यामागचं कारण सांगा. मला मंदिरात जायचंय. जोपर्यंत मन शांत होत नाही ना बाबा, तोपर्यंत मंदिरात जाऊनही शांतता मिळणार नाही तुम्हाला. या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ना ते सोडवा. मग तुम्हाला शांतपणे झोप लागेल आणि आम्ही देखील शांतपणे झोपू शकू. आणि मग मंदिरामध्ये जाण्याची गरजच उरणार नाही. हा प्रश्न सोडवायचा कोणताही मार्ग शिल्लक नाही ठेवलायत तुम्ही. खोटं आणि खरं एकत्र राहू शकत नाहीत. आग आणि पाणी एकत्र राहू शकत नाही. अशीच परिस्थिती उभी केली आहे तुम्ही लोकांनी. बाबा, आग आणि पाण्याच्या गोष्टी नका करू. आशा आणि विजयच्या बाबत बोला. आशाला विजयच्या मागे उभं राहायला सांगा. ती विजयची अर्धांगिनी आहे, पण आज तिच्या दृष्टीमध्ये विजयची काहीही किंमत नाही. तुम्ही का नाही समजावत विजयला पती पत्नीच्या नात्यात काय होतं ते?
जर का विजयला पती पत्नीच्या नात्याचा अर्थ समजला असता तर पल्लवी या दोघांमध्ये कधीच आली नसती. पल्लवी पण त्याच्या आयुष्यातून निघून जाईल. काय हो, तुम्ही मला तुमचा शब्द द्याल बाबा की आशा आमच्या घराविरुद्ध कोणतंही पाऊल उचलणार नाही, ती गोविंदच्या विरुद्ध कुठलाही खटला लढणार नाही? घाबरला आहात तुम्ही लोक, तुम्ही सर्वजण घाबरला आहात. आधी तर तुम्ही लोकांनी ह्या केसची फाईलच नष्ट केलीत, शिवाय तुम्ही लोकांनी गिरीधर शास्त्रींना आशा विरुद्ध फितवलं. हो, मी केलंय, मी ते केलंय बाबा. आणि आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या जावयाला फासाच्या दोरावर चढू दिलं असतात? बोला, मी तुम्हाला विचारतोय बाबा, बोला ना, सांगा ना. समजा जर सगळ्या लोकांना हे कळलं की खून तुमच्या जावयाने विजयने केलाय, तर मग तुम्ही त्याला फासावर चढू द्याल? बाबा, मी तर तुम्हाला सावध करायला, तुम्हाला समजवायला आणि हे सांगायला आलो होतो की आशाला समजवा तिला. सांगा तिला की तिने असलं काही करू नये, नाहीतर हे सत्य कुठलंही स्वरूप धारण करू शकेल. समजवा तिला. समजावेन बलराज अरोरा, मी तिला नक्कीच समजावेन. बस पहाच, तो माझाही ईश्वर आहे आणि तो त्याच्या करणीने तुला समजावेल. आशिष, ओ हाय आबा. हाय. आय एम सो सॉरी, मला जरा उशीर झाला यायला. काही हरकत नाही, बस. हो. सो कशासाठी बोलवलंत मला तुम्ही? असं आहे, शास्त्रीजींच्या संदर्भात आशाला फार दुःख झालं आणि तुम्ही तर जाणताच की एखाद्या प्रामाणिक व्यक्तीवर जर चुकीचे आरोप केले गेले तर मग तिला किती दुःख होत असेल. ह्या गोष्टीची कल्पना नाही येऊ शकणार तुम्हाला. मला कल्पना आहे की त्यांना ह्या गोष्टीचं दुःख झालं असणार, पण त्यांचं हे दुःख काही दिवसांपुरतंच असेल. जर आशाजींनी ही केस लढवली आणि त्या हरल्या तर ते आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख ठरेल. नाही, असं नाहीये. जर तिला ही केस हरायचीच असती तर कदाचित तिला ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं नसतं की शास्त्रीजी तिला परक मानतात. हे पहा, माझं म्हणणं काय ते नीट समजून घ्या. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. आशा त्या फाईलवर पुन्हा काम करते आणि दिवस रात्र मेहनत करून तिला तिचं वचन पूर्ण करायचंय. कुठल्या वचनाबद्दल बोलताय तुम्ही? आशा आता त्या घरची सून आहे आणि मग ती त्या घरची सून असताना त्याच घराच्या जावयाला शिक्षा देऊ शकेल? खरं सांगायचं तर ज्या दिवशी आम्ही आशाला पहिल्यांदा त्या घरी पाहिलं होतं ना, तेव्हाच आम्हाला हे कळून चुकलं होतं की आता आपण न्यायाची अपेक्षा ठेवता कामा नये. त्या दिवशी आशाजींनी हे आम्हाला सांगितलं होतं की त्या ही केस नक्कीच लढणार आणि आमच्यापाशी देखील त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापलीकडे काहीही नव्हतं. पण आता ही गोष्ट उघड झाली आणि ह्यातच भलाई आहे की ही गोष्ट आता इथेच संपावी. मी आता निघू? खरं तर बाबांना न सांगताच आली मी. जर मी बाबांना सांगून यायचं म्हटलं असतं ना तर त्यांनी मला इथे पाठवलंच नसतं. एक सेकंड, पहा, माझं म्हणणं ऐकून जा. मला वाटतंय तुम्ही लोकांनी हार मान्य केली आहे, पण ही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा की आशाने अजून हार मानलेली नाहीये. आशिष, आशाजी त्या घरची सून आहेत, मग त्यांना त्या घराशी इमानदार राहावंच लागेल. ही गोष्ट तर आपल्याला मानावीच लागेल की इज्जतदार लोकांच्या घराशी सोयरीक केली आहे. मम्मीजी, अहो इज्जतदार तर आपणही आहोत. इज्जतदार असणं तर ठीकच आहे मम्मी, पण इज्जतदार घरातून इमानदार सून यावी ही गोष्ट काही ठीक नाही. इतकं सगळं आता होऊन गेलंय पण ती अजूनही तितकीच ठाम आहे. अगं
तिच्या मनात काय चाललंय हे तर तिलाच ठाऊक आहे. इज्जतदार मी अशासाठी म्हणाले होते की तुझे पप्पा आशाच्या नानाजींना भेटायला गेले. बिचारे इज्जतदार लोक आहेत ना, म्हणून अजूनही आशाच्या घटस्फोटासाठी तयार होत नाहीयेत. घटस्फोट तर होऊच नाही मम्मीजी. खरं तर हे सगळं आपल्यालाच वाटतंय ना की विजयचा आशाशी घटस्फोट व्हावा. पण आता जर ही गोष्ट तिथपर्यंत पोहोचली ना तर हा मामला पूर्णपणे आपल्या हातून निसटून जाईल. आशाला या घरात ठेवूनच तिला आपल्या मुठीत ठेवता येईल. ओ, तर तू आलीस म्हणायची. आम्ही सगळे तुझ्याच विषयी बोलत होतो. फार संकटातून जातीयस ना, ना काही समजतंय ना काही उमजतंय. इतकी शिकली सवरलेली असूनही इतका छोटासा प्रश्न सोडवू शकत नाहीयेस तू. खरं तर मम्मीजी कुठेही हे शिकवलं जात नाही ना की जरुरीपेक्षा जास्त भलेपणा आणि इमानदारी देखील आपल्या जीवावर उठू शकते. आणि हलकटपणा सुद्धा. खरंच एकदा तरी तुम्ही विचार करायला हवा होता की वाईटातून वाईटच हाती येतं आणि केलेला गुन्हा केव्हाही तोंडावर पाडू शकतं. आणि आज तुझी अवस्था अशीच होऊन गेली आहे की आज तू सुखाने झोपूही शकत नाही. त्यांची काळजी नको करूस, त्यांना तर आम्ही कसंही वाचवू. पण आम्हालाही आता हे कळलंय की कारण योग्य असो किंवा चुकीचं, पण तुझ्याही भाग्यरेषेमध्ये हेच सगळं लिहिलंय. सत्य आणि न्यायासाठी मी सर्व काही सहन करू शकतो. बघा मम्मीजी, ऐकलत ना तुम्ही आशाजी काय म्हणाल्या त्या? अरे अरे ह्या तर आधीपासून सगळं काही सोसायचा निर्धार करून बसले आहेत. तर मग आता त्यांना हे पण विचारा की सगळं सत्य जाणल्यानंतर सुद्धा या विजयला शिक्षा मिळवून देऊ शकतील जो ह्यांचा पती आहे. हो हो, देऊ सुद्धा शकेल. 2 लग्न तर झालीच आहेत, तिसरंही होऊन जाईल. दीदी दीदी ओरडू नकोस आशा. हे तुझं न्यायालय नाहीये जिथे तू तुझ्या मनाला येईल ते बोलू शकशील. तो दिवस कधीच उजाडणार नाही जेव्हा तू माझ्या मुलाला शिक्षा देऊ पाहशील. तुझ्या नानाजींना भेटायला जाणार होतीस ना, जा, जाऊन त्यांचा सल्ला घे आणि उत्तर आम्हाला येऊन सांग. ऐकलंस तू? रेखा ही भाग्याची. विजय, तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकर घे, कारण मावशीच्या मनातही आता हे प्रश्न उभे राहू लागलेत की आपल्या या प्रेमाचा शेवट कसा होणार आहे. तुझा माझ्या प्रेमावर विश्वास नाहीये? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर मी तुझ्या सोबत आहे. तर मग ऐक, सबुरीने घे जरा. बस थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. मी तर आणखीन थांबेन विजय, पण मावशी आणि सोहन काका, त्या दोघांना कसं समजावू मी? दररोज नवा प्रश्न ज्याचं उत्तर देणं खूप अवघड होत चाललंय. आणि आज मी तुझ्या समोर बसलीये ती केवळ माझ्या मावशीमुळे. माझ्या आणि माझ्या घरच्या परिस्थितीबाबत तुझ्या सोहन काकांना ठाऊक नाहीये का? मला तर असं वाटतं की आशाला तिचं स्थान देण्यासाठी तुझे सोहन काका तुला माझ्या आयुष्यातून दूर करू पाहतायत. नाहीतर इतकं सगळं ठाऊक असूनही ते असं का बोलतायत? मावशीला पण या गोष्टीची जाणीव आहे, म्हणून तर ती माझ्या मागे उभी आहे. पण विजय, कुठवर? घरी रोज या विषयावर चर्चा होत असते की आशाला पत्नी व्हायचा अधिकार मिळालाय, आणि जोपर्यंत ती तुझ्या आयुष्यात आहे आपल्या दोघांचं लग्न नाही होऊ शकत. तुझं म्हणणं योग्यच आहे पल्लवी. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुलाच शोधावं लागेल विजय. आणि नुसती वाट पाहून कोणतंही सोल्युशन नाही मिळत. हे बघ पल्लवी, आशा पण वकील आहे आणि तिला घटस्फोट घ्यायला भाग पाडण्यासाठी मी काही ना काही कारण शोधतोय. आणि बहुतेक ह्यासाठी
मला तुझ्या मदतीची आवश्यकता भासेल. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते, पण आता आणखी थांबू शकत नाही. मी नाही थांबू शकत. मी तर हेच म्हणेन की आशावर संशय घेऊन तुम्ही लोकांनी तेच केलंय जे गोविंदला हवं होतं. आता ह्याचा सर्वात मोठा परिणाम या केसवर अवश्य होणार. आशाजी आमच्याशी प्रामाणिक नाही राहिल्या तर काय झालं, पण त्यांच्या घराविषयीच्या प्रामाणिकपणावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. आशिष, आमची तर केवळ इतकीच इच्छा आहे की त्या जिथे कुठे असतील तिथे सुखात असू देत. हे पहा, हे आहे सत्य. आणि तुम्ही लोक म्हणतात की आशाला तिच्या सासरच्या लोकांच्या सुखासाठी ही केस हरायची आहे. आपलं सासर, आपला पती या सर्वांना आपलंसं करण्यासाठी ती समझोता करते. पहा, सत्य तुमच्या समोर आहे. तुम्हा लोकांच्या प्रश्नाचं हे पण एक उत्तर आहे की आशाचा पती स्वतः तिच्या पत्नीशी एकनिष्ठ नाही. पण आशिष, या सगळ्याचा आपण अर्थ काय जो काढायचा? स्वतःच्या पत्नीशी एकनिष्ठ नाहीये, तर मग त्याच्यासोबत राहून ती शास्त्रीजींबरोबर विश्वासघात का करेल असं वाटतं तुम्हाला? इन्स्पेक्टर जॅकींनी मला हे तर सांगितलं होतं की हे लग्न ह्याच हेतून केलं गेलंय. पण मी हा विचारही करू शकत नाही की हा इसम आपल्या पत्नीला सोडून कुणा दुसरी बरोबर इथे असू शकतो. आशा त्या घराची सून आहे आणि ती सगळी नाती नीट जपते, पण तिला शास्त्रीजींचा विश्वास पण तोडायचा नाहीये. माझी बस एवढीशी गोष्ट मानून घ्या. समजावा शास्त्रीजींना. आशासोबत कितीही कारस्थाने करू देत त्या लोकांना, पण जर आशाला ह्या केसमधून हटवलं गेलं तर आशाला फार मोठा धक्का बसेल. रेखा ही भाग्याची. हा घ्या बाबा तुमचा चहा. कुठे गेली होतीस बेटा? बाबा, मी एकांना भेटायला गेले होते आणि तिथे जे काही मी पाहिलं ना, त्यानंतर मी विचारात पडले की आपण आशाला ह्या केस पासून दूर करून काही चूक तर नाही ना केली. काय बेटा, असं काय पाहिलंस तू? बाबा, बलराज अरोराने तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगितली की आशा जी त्या घरची सून आहेत म्हणून त्या ती केस लढणार नाहीत. आणि लढलीच तर हरण्यासाठी लढेल ती. पण बेटा, ह्यासाठीच तर मी ठरवलंय, कारण की ती त्या घरची सून आहे आणि ती त्यांच्याच इशाऱ्यांवरती नाचणार. तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण नात्यांमागचं काय सत्य आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आले. आशाजीचे पती विजय कोणा दुसऱ्या मुलीबरोबर होते. काय? हो ना. आत्तापर्यंत आपण असंच मानत होतो की आशाजी त्या घरची सून आहेत, त्या तिथे सुखात असतील. पण ही गोष्ट खरी नाहीये बाबा. आज जे मी पाहिलंय त्याने माझा भ्रमनिरास झालाय. आशाजींचे पती विजय कोणा दुसरी बरोबर होते. खरी गोष्ट तर ही आहे बाबा की आशाजींना त्या घरची सून केवळ आणि केवळ एवढ्यासाठी स्वीकारलं गेलंय की त्यांना वारंवार ह्या गोष्टीची जाणीव करून देता यावी की त्या घरची सून आहे आणि त्यांनी त्या घरच्या जावयाला गोविंदला शिक्षा देऊ नये. अगं, ही तर फारच आश्चर्याची गोष्ट आहे. पण आशाला हे ठाऊक आहे का की तिचा स्वतःचा पती? हो बाबा, चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. कारण की खऱ्या अर्थाने ह्या लग्नाला लग्न म्हणताच येणार नाही. बाबा, मला वाटतंय की बलराज अरोरांच्या बोलण्याला भुलून आशाजींवर संशय घेणं ही आपली चूक होती. आपण असं करायला नको होतं. आंटीजी, माझा या गोष्टीवर मुळीच भरोसा नाहीये की विजय आणि त्याच्या घराचे लोक आशाबरोबरचं नातं राखू शकतील का नाही. तुझं खरं आहे आशिष. ह्याच गोष्टीची तर मला पण काळजी वाटते. आंटीजी, आशा ठीक झाल्यावर ती सर्वात पहिली जी केस हाताळणार आहे ती रोहित मर्डर केस आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जर ही केस आशाच्या हातून काढून घेतली गेली
तर तिचं करिअर संपून जाऊ शकतं आणि आपली आशा पार कोसळून जाईल आंटी. जे नातं खोटेपणाने आणि फसवून जोडलं गेलं असेल तर त्यावर कसा भरोसा करायचा आपण? हे नातं राहो अथवा न राहो काही फरक पडत नाही, पण जर आशाचं करिअर संपून गेलं तर मग ती काय करेल? आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपण काहीच करू शकत नाही आहोत. आंटीजी, त्या खोटारड्या लोकांबरोबर नातं ठेवणं आपल्या स्वभावातील गोष्ट नाही, पण आपण आशाचं करिअर तर वाचवू शकतो ना. म्हणून आंटीजी, मी शास्त्रीजींच्या मुलीला आभाला भेटून आलोय आणि मी तिला समजवण्याचा बराच प्रयत्न केलाय की ह्या केसमधून आशाला दूर केलं जाऊ नये आणि आशा गोविंदला शिक्षा मिळवून देईल, अवश्य देईल. आंटीजी, तुम्ही कसला विचार करताय? तुला नाण्याची एक बाजू माहितीये आणि मला नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करून फार काळजी वाटते. जिला विसरलायस तू. दुसरं सत्य? कुठलं दुसरं सत्य? हेच की रोहितचा खुनी गोविंद नाहीये तर तो विजय. काय? हे अगदी खोटं आहे आंटी. हे पहा आंटीजी, असं होऊच शकत नाही. मला तर हे बस फक्त ह्या केस पासून आशाला दूर करण्याचं हे कारस्थान वाटतंय. आशिष, मलाही असंच वाटत होतं, पण आज आशाशी बोलल्यानंतर मी स्वतःच गोंधळून गेले. मला असं वाटायला लागले की बहुतेक खरी हत्या विजयनेच केलीये. नाही आंटी, असं नाही होऊ शकत. जर असं झालं तर मग काय ती शास्त्रीजींच्या विश्वासाला शाबूत राखू शकेल? आणि मग ती त्या माणसाला ज्याच्याबरोबर तिने 7 फेरे घेतले त्याला शिक्षा देऊ शकेल? नाही आंटीजी, मी हे मान्य नाही करू शकत. आंटीजी, मी गोष्ट जरा देखील मान्य करू शकत नाही. आणि ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं हे खरं जरी असलं तरी माझी इतकीच इच्छा असेल की आशाने सत्याच्या मार्गाने जावं, आशाने न्यायाच्या मार्गाने चालावं, बस. आणि आंटी, कोणी सोबतीला असो वा नसो, मी आशाच्या सोबतीला अवश्य असेल. मी माझ्या बहिणीची सोबत कधीच सोडणार नाही. हेच माझं म्हणणं. रेखा ही भाग्याची. नानू, काय झालं ग बेटा? काय झालं? काय झालं? नानू, माझं हे लग्न माझ्यासाठी एक कलंक झालंय. असं का म्हणतेस तू बेटा? हो नानू, माझं मम्मींशी पण बोलणं झालं. त्यांचं पण असंच म्हणणं आहे की आज हे लोक तुझी प्रशंसा करतात पण तेच लोक तुला दोषी ठरवतील. का पण? का बेटा? कारण मी न्यायाचा मार्ग नाही सोडू शकत आणि ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत होतो मला वाटतंय की तीच गोष्ट खरी आहे. हो नानू, मला वाटतंय की ही गोष्ट खरी आहे की रोहितचा खून गोविंदने नाही, तो खून विजयने केलाय. आणि ज्या प्रेमाचा तुम्ही टेंभा मिरवताय त्या प्रेमाचा अधिकार तुला कोणी दिला? तू माझा नवरा आहेस आणि जे तू करतोयस ना ती चूक नाही, गुन्हा आहे. एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर प्रेमाचा टेंभा मिरवतेस ना तू. पल्लवी, तुला ठाऊक तरी आहे एखादा लग्न झालेला पुरुष जेव्हा एखाद्या बाईला स्वतः बरोबर ठेवतो तेव्हा तिला काय म्हणतात ते? तुझं हे गरळ ओकणारं तोंड बंद ठेव.